नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शिमला मिरचीची अतिशय चविष्ट अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे पाव किलो शिमला मिरची घेतली आहे। स्वच्छ पाण्याने ती आपल्याला धुवून टाकायची आहे, नंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे। आता इथे मी ती पुसून घेत आहे। नंतर आपण तिचे बारीक बारीक काप करून घेऊया। अशा पद्धतीने आपले सर्व मिरचीचे बारीक बारीक काप करून झालेले आहेत। आता आपण मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। आता त्याचे पण आपण काप करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला कांदा कापून झालेला आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे आणि त्यात आपण मोहरी टाकलेली आहे। मोहरी तळल्यानंतर लसणाचे बारीक बारीक काप केलेले होते ते त्यात टाकलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे। आता कांदा आपल्याला थोडा होऊ द्यायचा आहे, त्याचा कलर चेंज होईपर्यंत होऊ द्यायचा आहे आपल्याला तो। आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकत आहोत। कांदा आपला चांगला झालेला आहे। त्यानंतर आपण हळद टाकलेली आहे। नंतर 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि तिखट टाकलेलं आहे। 1 चमचा मी त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि शिमला मिरचीचे जे बारीक बारीक काप केलेले होते ते त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। आणि सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। नंतर आपल्याला चना डाळीचे पीठ त्यामध्ये टाकायचे आहेत। तीन चमचे चना डाळीचं पीठ त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। मी 3 चमचे त्यामध्ये चना डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आणि त्यात मग थोडेसे आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि हे मिश्रण थोडा वेळ आपल्याला होऊ द्यायचे आहे। अशा पद्धतीने आपली शिमला मिरचीची भाजी झालेली आहे चना डाळीचं पीठ टाकून। या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी निश्चित करून बघा, एकदम मस्त लागते ही भाजी। माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।